मित्रांनो सर्वांना नमस्कार. सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या चॅनलवरती आणि सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील राजकारणामधील आपण चाणक्य म्हणतो ते शरद पवार आणि त्यानंतर एक मास्टर माइंड म्हणला राजकारणामधला ते म्हणजे माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर. मी हे सुरुवातीला का बोललो, तुम्ही आपल्या व्हिडिओचं टायटल बघितलं असाल, तुम्ही थंबनेल बघितला असाल, तुम्हाला कळलं असेल की मी आज याविषयी काय बोलत आहे आणि का बोलत आहे. बघा, आता सध्या महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचा युती धर्म वंचित सोबत काही साधला नाही. आता त्याविषयी अपशब्द म्हणा किंवा एक वंचित हा भाजपचा बी टीम आहे, ह्या गोष्टी काय समाजातील बांडगोळ जे आहेत, ज्या लोकांना खरंच राजकारण कळत नाही, फक्त व्हॉट्सअपचे मेसेज वगैरे बघून, कुणाच्या भामट्या नेत्यांचं स्टेटमेंट बघून काही लोक त्याला ते फॉरवर्ड आणि शेअर करतात आणि म्हणे वंचित आणि प्रकाशजी आंबेडकर हे भाजपची बी टीम आहे. तुमचा हीच गोष्ट आपण आज आजच्या व्हिडिओतनं हाणून पाडणार आहे की बाळासाहेब आंबेडकर नेमके काय आहेत आणि त्यांनी जे सांगितले काल, जे तर तुम्ही ऐकला, तर हे महाराष्ट्रातील नाही भारतातील कुठलाच नेता असं बोलणार नाही आणि कुठलाच नेता ह्या स्टेप पर्यंत जाऊन कुठलंही वक्तव्य करणार नाही. बघा मित्रांनो, समजून घ्या. आता प्रथमतः बाळासाहेबांनी ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्या पूर्ण गोष्टी खऱ्या झालेल्या आहेत. ते मराठा आरक्षणाच्या बाबतीमधील असतील किंवा ते राजकारणाचे बाकीचे असतील, ते बोलले होते की शिवसेना आणि काँग्रेसचं जमणारच नाही. त्यांच्यामध्ये त्यांचे आतील वाद हे अजून सुद्धा सुटले नाहीत. आता त्याविषयी बघा, संजय राऊत म्हणायचे की आमच्यामध्ये कुठलंही आतून इंटरनल वाद नाही, हे नाही ते नाही, पण ते शेवटी वाद हा चव्हाट्यावरच आला. बाळासाहेबांनी सांगितलं होतं का ते शिवसेना आणि ही काँग्रेस आतापासून नाही, हे पूर्वीपासूनच एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये लढले असल्यामुळं त्यांची वैचारिक मतभेद आहेत. बाकीच्या काय गोष्टी असतील त्या गोष्टी जुळून येणार नाहीत. त्याचं उदाहरण आलं सांगली लोकसभा मतदारसंघातून. सांगली लोकसभामधून शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केला, काँग्रेसला विश्वासामध्ये न घेता, आणि त्याच जागेवरती काँग्रेसनं पण दावा केला आणि सध्या त्याच एका जागेवरनं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचं तू मैमत चालू आहे, फक्त एका जागेवरनं सांगलीच्या. आणि बाळासाहेबांनी हेही सांगितलंय, आता हे फक्त सांगलीचं मॅटर होतं, पण यांचं मुंबईमधून सुद्धा हीच त्यांची भानगड लवकरच उघड होईल. म्हणजे एखाद्या फक्त आपल्या सोयीसारखं एखादा पुढला व्यक्ती वागत नाही, आपल्याला हवं तसं तर पुढला व्यक्ती करत नाही. त्यावेळेस तुम्ही म्हणताय की काँग्रेस आणि शिवसेना सोबत वंचित आले नाही म्हणून ते बी टीम. आता जर या दोघांची युती तुटली, काँग्रेसची आणि शिवसेनेची, त्यावेळेस मग बी टीम कोणती होईल, हा आमचा तुम्हाला खडा सवाल आहे. आता पुढला प्रश्न बघा, पत्रकारांनी बाळासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता, त्यामध्ये बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला. आपल्या व्हिडिओचा मुद्दा हाच आहे आजचा मुळातच. तो प्रश्न कुठला होता समजून घ्या. त्यांनी बाळासाहेबाला प्रश्न विचारला, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन प्रत्येक पॉलिटिकल पार्टी मत मागते किंवा बाबासाहेबांचं नाव घेऊन प्रत्येक पार्टी आपला प्रचार सुरू करते. आता महाराष्ट्रामधील फक्त दोनच नावं आहेत जास्तीत जास्त लोक वापर करतात, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. आता त्यावेळेस बाबासाहेबांचं जे वाक्य आहे तेच वाक्य मनाला खूप भावतं. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःने जे केले तर कार्य केलेलं आहे, त्यांच्या कार्याचा फायदा किंवा ते कार्य पूर्ण आंबेडकर कुटुंबानं केलं नाही. वक्तव्य पहिलं. आणि दुसरं वक्तव्य आहे, ते वक्तव्य बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वावरून तुम्ही आम्हाला मत देऊ नका. समजलं का? हेच बोलण्यासाठी धाडस खूप लागतं. तुम्हाला वोट द्यायचे आम्हाला, आमचं कर्तृत्व बघा, आमची नैतिकता बघा, आमचे वैचारिक पातळी बघा, आमचं राजकारण बघा,
आमचे विचार सर्व बघून तुम्ही आम्हाला मत द्या. आणि बाबासाहेबांच्या कुटुंबातील बाबासाहेबांचे नातू म्हणून सहानुभूतीनं मत देऊ नका. आता ज्यावेळेस सहानुभूती हा विषय येतो त्यावेळेस ही राजकीय जी वाटचाल चालू असलेल्या लोकांची ते फक्त सहानुभूतीवरती असते. सध्या शिवसेना फुटलेली आहे, राष्ट्रवादी फुटलेली आहे, यांच्याकडे पण सहानुभूतीची लाट आहे. म्हणजे अमुक तमुक पक्ष आम्ही उभा केला की यावरती काही लोक फुटून गेले, म्हणजे थोडीशी आम्हाला काय भेटेल, सहानुभूती भेटेल लोकांची. पण हे सहानुभूतीचं राजकारण हे बाळासाहेबांना नको आहे. यात तुम्हाला त्यांचा स्वाभिमान दिसून येतो. अरे जो स्वाभिमान आपल्या आज्यानं पूर्ण भारताला संविधान दिलं, घटना दिली, आणि त्यांचे आपण रक्ताचे वारसदार आहोत, आपण नातू आहोत, तरीही तो व्यक्ती बाबासाहेबांच्या नावावरती निवडणूक लढत नाही. याहून मोठं तुम्हाला सबूत कुठला पाहिजे की बाळासाहेब आंबेडकरांची विचारसरणी काय आहे. आणि त्यावेळेस त्यांना अजून एक प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुमच्या आजोबाचं नाव घेऊन, बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांच्याच घरातील उमेदवाराविरोधामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिला. बघा, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, फोटो लावायचे, त्यांच्याविषयी त्यांच्या गळ्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये जाऊन हार घालायचा आणि हार घालून त्यांच्याच घरातल्या विरोधामध्ये उमेदवार द्यायचं, हे कितपत योग्य आहे हा पण त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावेळेसही बाळासाहेबांनी सांगितलं, जे पहिले तुम्हाला वाक्य बोललं होतं तेच, बाबासाहेबांचं कर्तृत्वावर तुम्ही आमची पातळी धरू नका, कारण बाबासाहेब होते, आम्ही आहोत, त्यांच्या बरोबर तुम्ही बसवू नका आम्हाला येऊन, आणि बाबासाहेबांमुळे आमच्या कुटुंबाला तुम्ही फायदा देऊ नका. बाबासाहेबांचं कर्तृत्व महान होतं, आणि आमचं जे कर्तृत्व आहे, तुम्ही आमचं कर्तृत्व बघून तुम्ही आम्हाला वोट करा. बघा, थोर पुरुष जे असतात, महापुरुष जे असतात, हे महापुरुष कुणाच्या घराण्यापुरते मर्यादित नसतात. आता शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे, भारताचे आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण भारताचे, महाराष्ट्राचे आहेत. त्यामध्ये त्यावरती कुणीही एकटा व्यक्ती आपले हक्क दाखवू शकत नाही. ते फक्त कुणा एकाची मालमत्ता नाही, हे पूर्ण भारताची मालमत्ता आहे. बाबासाहेब, शिवाजी महाराज, महात्मा फुले साहेब हे जे आहेत थोर विचारवंत, थोर समाज सुधारक, हे पूर्ण भारताचे आहेत. कुणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, हे दाखवून द्यायचं काम हे बाळासाहेबांनी केले. म्हणजे यामध्ये आपल्या आजोबाचं नाव सांगून मी आंबेडकर घराण्याचा वारसदार आहे म्हणून मला तुम्ही मतदान करा, म्हणजे मी कसाही असो, असं बाळासाहेबांनी बोलले नाही. याहून तुम्हाला बाबासाहेबांची शिकवण यांच्यामध्ये कशा प्रकारे आले तुम्हाला कळलं असेल. बघा, राजकीय स्वार्थासाठी जर बाळासाहेबांनी सांगितलं की मी खरा वारसदार आहे, आणि तरी बाबासाहेबांना पुढे घेऊन बाबासाहेबांचा इलेक्शनसाठी वापर करून त्यानंतर वोटिंग मागितली, तर याहून जास्त वोट हे बाळासाहेबांना मिळतील, त्यामध्ये काही शंका नाही. पण मला वाटत नाही की आतापर्यंत इलेक्शन मध्ये 19 पासून ते आतापर्यंत बाळासाहेबांनी कधी बाबासाहेबांचं नाव घेऊन मत मागितलेले आहेत, हे मित्र आतापर्यंत ऐकलेलं नाही. बघा, हे जे विचार आहेत, हे विचार बोलून दाखवणं आणि ते विचार लोकांपुढे मांडण्याला खूप जिगर लागतं. हे आयऱ्या गैरे नत्तू खैऱ्याचं हे काम नाही. काही लोक बघा, ज्या वेळेस आपले लोक आपल्या लोकांविषयी विरोधामध्ये वाईट साईट बोलतात, त्यावेळेस मनाला खूप दुःख वाटतं. आणि आज हा सच्चा नेता लोकांच्या मध्ये वावरतोय, फिरतोय, तर आपण त्या नेत्याला बी टीम आणि सी टीम काय ते देऊन आपण मोकळे झालो. आणि जे भ्रष्ट आहेत, तुम्ही यांच्या पाठीमागे आजही खंबीर उभे आहात. प्रश्न असा पडतोय की तुम्ही एका सच्च्या नेत्याला साथ देतायत, तुम्ही एका भ्रष्टाचाराला साथ देतायत, हे तुम्हीच ओळखून घ्या. आणि एके वेळेस तुमचं मत काय आहे एकूण या विषयावरती नक्कीच कमेंट करून कळवा. आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद सर्वांना, नमस्कार.